बातमी आहे, शरद पवार गटाने एक तातडीची बैठक बोलावली आहे। बीडमधल्या राष्ट्रवादी भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर उपस्थित असतील आणि आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, नगरपालिका या निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। शरद पवार गटाकडनं एक तातडीची बैठक बीडमधल्या राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली आहे आणि बीडमधले सगळे स्थानिक नेते शरद पवार गटाचे या बैठकीला उपस्थित राहतील। बैठकीचं कारण म्हणजे आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती आणि नगरपालिका निवडणुका आणि याच संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत आहेत। सुरेश, किती वाजता शरद पवार गटाची आज बैठक आहे? बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आता सक्रिय झालेला आहे। आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्या तुलनेमध्ये यश मिळालं नव्हतं। त्या संपूर्ण जे काही यश अपयश आहे याच्या संदर्भामध्ये आज या बैठकीमध्ये महत्त्वाचा चर्चा देखील होणार आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याचं वातावरण तापलं होतं आणि यामध्ये बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील यांची देखील महत्त्वाची भूमिका होती। त्याच पार्श्वभूमीवरती हे दोन नेते एकत्रित येऊन जिल्ह्यातील जी राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी आहे, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला ते स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक समजली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने उमेदवार द्यायची याची देखील चर्चा होणार आहे आणि या बैठकीसाठी महबूब शेख असतील, आजी माजी आमदार, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष आणि खासदार बजरंग सोनवणे देखील आहेत। त्यामुळे या बैठकीकडे महत्त्वाचं आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होत आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या नंतर जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये काय प्लॅनिंग ठरली जाते, कशा पद्धतीने रणनीती, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी।